मला थांबवायला कोणीच कसं आलं नाही. मोहित, जास्त भाव खाऊन नाही चालणार, जरा नरमाईनं घ्यायला हवं. स्वीटू, स्वीटू, स्वीटू. ओय मोहिता, केव्हा? हे स्वीटूला शोधतोय सर. बहुतेक ती आत गाभाऱ्यात असेल. मी आलो तिला बघून आलो. अरे नहीं नहीं मोहिता, वो अंदर नहीं है, मंदिर में नहीं है. ती ना, ती तिथे गेली आहे झुडपात. झुडपात? हाँ. झुडपात का गेली असेल ती? वो मेरे को क्या मालूम मोहिता, तू जाके देख लेना, बात कर. येस सर, मी शोधतो तिला, मी विचारतो तिला का गेली. हाँ जा जा जा. आलो हा सर. स्वीटू, धीरे. ते आवाज पोहोचला पाहिजे ना. धीरे ना. स्वीटू. हाँ. स्वीटू, 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 स्वीटू. स्वीटू, स्वीटू. काय झालं आज मला खरंच काही कळत नाही. माझ्या मुलीचं नशीब काय आहे नेमकं? शांत हो, शांत हो. कशी शांत हो मी? तुम्ही पाहिलंत ना. मी शकूकडे जायलाच नको. फोन करून स्वीटूला बोलून घ्यायला हवं. तू स्वतःला इतका त्रास कशाला करून घेते? आणि तसंही काही विशेष घडलेलं नाही. शेवटी काही गोष्टी ह्या मानण्यावर असतात. देवीच्या मनात काय होतं ते कळलं आपल्याला. तुम्ही तू शांत हो, सगळं सगळं ठीक हो. दादा, ओ दादा. अरे मोहितराव, हो मोहित सर, हे काय झालं? काय झालं? काय, मी इकडे झुडपात गेलो होतो हे स्वीटूला शोधायला. झुडपात? हा, ती तिकडेच. मला ऍक्च्युली तुम्ही तुमच्यासोबत होती ना ती? हो, ती इथेच होती. ती आली ना बाहेर. स्वीटू ना. मी बघतो, थांबा. अरे मोहिता, अरे स्वीटू ना अभी इधर गई, इधर गई. हाँ सर, तुम्ही खरं सांगा. तुम्ही मगाशी म्हणाला ती तिधर गई, तर मी तिधर गेलो. तिथे नव्हतीच ती. अरे मोहिता, तुम उधर गए, स्वीटू इधर गई. मैंने देखा, सच्ची. इकडे? हाँ. मी आलो स्वीटूला शोधून येतो तिकडे. नक्की ना? हाँ हाँ. आलो आलो. तिकडे काय? स्वीटू, 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 तू इथेस? मी तुला बाहेर शोधतोय. इथे काय करतेस? चल चल, आता काय इथेच उभी राहणार आहेस का? चल.
गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दे दो वो 10 लाख देगा। दे दो, गरीब को कुछ खाना दे दो। गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा। हो चल. सी बेगर, आपण त्याला पैसे देऊया. सो बिचारा. गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दे दो वो 10 लाख देगा। गरीबों की सुनो। हो ठीक आहे. गरीबों की सुनो. Oh, he's singing for money. अजून पैसे दे. Please. Hey, अजून. ठीक आहे. बस Oh, अजून पैसे दे. ठीक आहे. हे ठेव तुझ्याकडे. हं? तुला हवे तितके पैसे काढून दे. ऑलराईट. How sweet. Thank you. Check this. एक भिखारी को मोमो इतने पैसे क्यों दे रही है? तू खूप छान गातोस. गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दे दो वो 10 लाख देगा। गरीबों की सुनो। आई, ए आई. ओम, ओम इकडे आहे मी. हा ऐक ना. अरे आलास तू? हो मंदिरात गेला होतात ना तुम्ही? केलो तू. हो, किरणोत्सव होता. काय झालं सांग. काय रे, काय झालं? शांत काय आहेस तू? आई आम्ही मंदिरात गेलो. हा. आमच्या सगळ्यांच्या डोळ्यांवर पट्ट्या बांधल्या त्यांनी. हो, तसं करायला सांगतात. हा तसं करतात. आणि आम्ही गाभाऱ्यात गेलो. हा. आणि का कोण जाणे माझा हात स्वीटूच्या हातात आला आणि आमच्या चेहऱ्यावर किरण पडली. काय सांगतोयस? तुझ्यावर आणि स्वीटूवर? बाई देवीचंही तेच म्हणणं आहे की मी आणि स्वीटू एकमेकांसाठी परफेक्ट होत. पण मग इतर कोणाला का पटत नाहीये? माझी सून म्हणून स्वीटूच या घरात यावी अशी माझी इच्छा होती. आणि तू त्या दोघांना आशीर्वाद दिलास. मला एवढा आनंद झालाय ना की बघ, तुम्हा दोघांवर किरण पडली हे स्वीटूने पाहिलंय की नाही. म्हणजे देवीच्या मनात काय आहे सगळ्यांना कळलंय. नाही का आई, देवीने तिच्या मनात काय आहे सांगायला फार उशीर केला बहुतेक. अरे आई, हे असं माझ्या बाबतीत का होतं ग? मी स्वीटू पासून दूर जायचा खूप प्रयत्न करतो, पण शेवटी काही ना काहीतरी होतं आणि ती माझ्या समोर येऊन उभी राहते. अशी मला सतत साईन्स मिळत असतं ताई. अख्खं जग मला हेच सांगायचा प्रयत्न करतंय की आम्ही दोघं एकमेकांसाठी बनलोय. हो, पण तरीही ती माझ्या सोबत का नाही आहे? आई, मला असं वाटतंय की ती माझ्यापासून खूप लांब चालली आहे. मी खूप एकटा पडलोय. मी तिला नाही थांबवू शकत आहे. मला खूप हेल्पलेस वाटतंय आई. हे बघ, देवी म्हणते तू लढ. तिचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. हो, तुझ्या जे मनात आहे तेच देवीच्या मनात आहे, माझा विश्वास.
नाही आई. आई, या सगळ्याला आता उशीर झालाय. का? स्वीटू, मी आहे हं? कुठल्याही परिस्थितीत तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. हं? नलू तुझं आणि त्या मोहितचं लग्न करायला निघाली, हट्टाला पेटली ती. तिच्या हट्टाला अजिबात बळी पडू नकोस. जाऊ द्या ना दादा, माझ्यासाठी तुम्ही दोघे नका भांडू, जाऊ दे. होते ना भांडण, होते दादा, काय होणार आहे? स्वीटू, तू मुलगी आहेस माझ्या काळजाचा तुकडा आहेस तू. तुला उदास नाही पाहू शकत. आयुष्यात तुझ्या कुठल्याही गरजा मी पूर्ण नाही करू शकत. हो तसंच, पण तेव्हाही तू मन मारून जा. पण आता तुझ्या सुखासाठी मी जगाशी भांडेन. आता उशीर झालाय दादा. माझ्या इच्छेपेक्षा आईचा शब्द जास्त महत्वाचा. मी काहीही झालं तरी तिचा शब्द नाही खाली पडू देणार, कधीच नाही. वहिनी, बरं झालं देवीने ओम आणि स्वीटूच्या बाजूने आशीर्वाद दिला. आता हा आदेश आपल्याला पाळायलाच हवा. नाही भाऊजी, स्वीटूच्या चुकीमुळे तिने ओमचा हात धरला आणि त्यांच्या अंगावर किरण पडली. आता देवीचा कौल मोहितरावांनाच होता. अच्छा, मोहित पण तिथे होता तर? हो, मग त्याच्या अंगावर का नाही पडली किरण? त्याला का नाही मिळाला आशीर्वाद? कारण ओमने चुकून मोहितची जागा घेतली ना. चुकून की देवीच्या इच्छेने? हे जे काही झालं ना, त्यात चूक स्वीटूची होती, देवीची इच्छा नाही. तुम्हाला वाटतंय ना तसं काही होणार नाहीये भाऊजी. कमाल आहे वहिनी. आधी देवीचा आशीर्वाद घ्यायला जायचं आणि देवीने मनाविरुद्ध आशीर्वाद दिला की त्याच्या विरोधात उभं राहायचं. जरा स्वीटूच्या मनाचा विचार करा ना कधीतरी. भाऊजी, तुम्हाला काय वाटतंय? मी स्वीटूचा विचार करत नाहीये. वैरी आहे मी तिची. तुम्हा सगळ्यांना तसं वाटतंय ना, मग तसं. मॅम, हे योगेश, हे काय फुल मार्केट आहे का? ही काय फुलांची गर्दी करून ठेवली अशी? रमेश, ही इकडे लावायला पाहिजेत, या कोपऱ्यात छान डेकोरेशन झालं पाहिजे, स्टेज इथे असं मागे छान दिसलं पाहिजे. तू हे काय कार्नेशन्स पाहिजेत, ऑर्किड्स पाहिजेत, तुला हे मी सांगायला हवं का रमेश? खानविलकरांच्या घरातला इव्हेंट आहे, घरगुती असला तरी तो ग्रँडच वाटला पाहिजे. येस मॅम, मी करून घेतो. ऑफकोर्स. मालविका, मालविका, मोमो, रिलॅक्स. काय होतंय? आज मी खूप खुश आहे. गेस, आज मी कोणाला भेटले? गेस गेस गेस. आज गेस गेस गेस. आय डोंट नो डार्लिंग. मी आज किरणला भेटले. आता एंगेजमेंट ग्रँडच होणार. कोण किरण? ही मंदिरात गेले होते ना तिला भेटायला. यू नो व्हॉट, मला आधी वाटलं होतं किरण ही आहे, पण ती ही नाही, ती तर शी आहे. गंमत आहे ना? कुठली गंमत आहे ते मला माहिती नाही, पण ओके. बट मला सांग, तुझे फाफा निघाले का? कारण आमचं एक मोठं डील होणार आहे आणि तुमची एंगेजमेंट सुद्धा. तुमच्या एंगेजमेंटला ते इथे नसतील तर कशी होईल एंगेजमेंट? है ना? आल चेक ते कुठे. मालविका, हे माझे पप्पा आहेत, सो मी त्यांना कॉल करणार. ओके. हॅलो पप्पा. पप्पा, तुम्ही उद्या येत आहे ना? ओ, तुमची फ्लाईट किती वाजता लँड होतीये? अच्छा. ओ, तुम्ही आपल्या प्रायव्हेट जेटने येत आहे? ओके ओके.
ओके पप्पा, आय मिस यू. मी वाट बघताय तुमची. ओके बाय. ओय गॉड, आय एम शुअर ही इज कमिंग. ओ मग ऐकलंस ना, मोमोचे डॅड प्रायव्हेट जेटने येतात तुमच्या एंगेजमेंटसाठी खास. सगळं कसं ग्रँड झालं पाहिजे. माझ्या पद्धतीने मी सगळं डेकोरेट करायचा प्रयत्न करते, पण बघ तुला. ओम, किती पटकन मोठा झालास कळलंच नाही रे. अजूनही दुडू दुडू धावत, ताई मला हे हवंय, ताई मला ते हवंय, तर माझ्याकडे हट्ट करणार ओम मला आठवतो. तू बघा, तुझ्यासाठी सगळं ओके ना. मी इथे फ्लावर्स असणार आहेत, इथे स्टेज असणार आहे, तिथे तुम्ही उभे असणार, आणि हे बघ सोफे लागतील हा इकडे, आणि आपले जे VIP गेस्ट आहेत ना ते सगळे इथे बसतील, आणि समोर स्टेजवर छान डेकोरेशन केलं जाईल, आणि तिथे तू आणि मोमो. माय गॉड, काय दिसाल तुम्ही दोघं. तुला अजून काही हवंय तर सांग मला, आपण ते करूया. सगळं तुझ्या मनासारखं होईल. इनफॅक्ट मला तर वाटतं तुमची ना एंट्री अशी ग्रँड झाली पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, कशी करावी तुमची एंट्री? ओम, तू काळजी करू नकोस. मी देवीचा कौल खाली पडू देणार नाही. खरंच तुझ्या मनासारखं होईल. हो, चला झोपायला. झालंय ना पाणी पिऊन? अहो, कसला विचार करताय? तू करत नाहीस त्याचा. स्वीटूच्या मनाचा, तिच्या सुखाचा. मला माहितीये तुला हे सगळं सांगून काही उपयोग होणार नाहीये, कारण तू तुझं ठरवून मोकळी झालीस. पण आज तू चुकतेस बघ. आजपर्यंत बायको म्हणून प्रत्येक निर्णयात मी तुझ्यावर विश्वास ठेवला, त्याचा आदर केला. चुकी बरोबर ह्याचाही कधी विचार केला नाही. लग्नात तुला वचन दिलं होतं ना की तुझ्या सुखदुःखात मी सहभागी होईल म्हणून. तूही दिलीस. पण आज ना आपल्या स्वीटूच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तिच्या लग्नाच्या बाबतीत तू चुकीचा निर्णय घेतलायस. म्हणून तू भरकटलीस. तू तुझ्या मैत्रिणीवर सुद्धा अन्याय करतेस. मी कोणाला समजून सांगतोय, जी स्वतःच्या मुलीला समजून घेण्यात असमर्थ आहे, ती मैत्रिणीला काय समजून घेणार? घाटापायी तू आपल्या मुलीच्या आयुष्याचं नुकसान करू नकोस. आई आहेस ना? यामुळे मला दिलेल्या वचनाची आठवण राहील. हा धागा म्हणजे माझा विश्वास आहे स्वीट. मोडू नकोस. स्वीटू मला सून म्हणून हवी आहे. माझ्या ओमसाठी स्वीटूचा हात मागायला मी तुझ्याकडे आले.